काय मित्रांनो, गुणाकार आणि भागाकार करायला खूप वेळ लागतोय. पाढे आठवत नाहीत, टेन्शन घेऊ नका. मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गणिताच्या अशा काही मॅजिक ट्रिक्स, ज्या वापरून तुम्ही सेकंदात उत्तर काढाल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. तर बघा, जी काही पहिली ट्रिक आहे म्हणजेच बघा, कोणत्याही संख्येला 9ने गुणताना आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. तर बघा, पहिली जी काही ट्रिक आहे ती काय आहे रे? 9ची जादू. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेतलं की एक संख्या घेतली. तर बघा, ही संख्या मी घेतली 48 आणि 48 गुणिले 9 मला काय करायचं आहे? 9नं 48ला गुणायचं आहे. तर मी काय केलं बघा, ही जी काही संख्या आहे ह्या 48वर मला काय करायचं आहे? ही तर पुढे द्यायचं आहे 0. आता मी 0 दिला तर मला काय करायचं आहे? 480 ही संख्या तयार झाली. 480 ह्या संख्येमधून मला काय करायचं आहे? हीच संख्या वजा करायची. म्हणजेच काय? 48 वजा करायची. जेव्हा मी ही वजाबाकी करेन म्हणजेच काय? 0तून 8 गेले, उरले 2. विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं बघा, 480मधून काय करायचं आहे? मला 48 वजा करायचं आहे. तर मी ही वजाबाकी केली तर काय येणार आहे बघा, 0तून 8 जात नाही, हेतून हातचा घेतला तर इथं झाले 10, इथं राहिले 7. 10तून 8 गेले, उरले 2. 7तून 4 गेले, उरले 3 आणि 4चे 4. म्हणजेच 48 गुणिले 9 ह्या संख्येचा गुणाकार काय येतो रे? 432. काय येतो? 432. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? जी काही संख्या आहे तिच्या पुढे 0 द्यायचं आहे. त्यानंतर ज्या संख्येचा गुणाकार करायचा आहे तीच संख्या इथे काय करायची रे? वजा करायची. जी वजाबाकी येईल तेच काय असणार आहे? तोचा गुणाकार. ही आहे पहिली 9ची जादू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? अशी कोणतीही संख्या तुम्ही घेऊन ती करून बघा. त्यानंतर आता जी काही दुसरी ट्रिक आहे ती आहे 5ने गुणण्याची. आता बघा, कोणत्याही संख्येला जर मला 5ने गुणताना वेळ वाचवायची असेल तर आपल्याला काय करायचं? ही ट्रिक वापरायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही दुसरी आहे 5ची जादू. म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी एक संख्या घेतली. बघा, संख्या मी काय घेतली आहे? 648 गुणिले 5. आता बघा, मला काय करायचं आहे? 5नं काय करायचं आहे? ह्या संख्येला गुणायचं आहे. तर पहिल्यांदा मला काय करायचं आहे? ह्याचे निम्मे करायचे. निम्मे करायचे म्हणजेच काय? 8च्या निम्मे काय असतात रे? 4. 4च्या निम्मे असतात 2. 6च्या निम्मे काय असतात रे? 3. हे काय झालं रे? निम्मे. लक्षात आलं का? हे काय झालं? 324. आता मला काय करायचं? ह्याच्या पुढे द्यायचं एक 0. तर हे जे काही आलेलं उत्तर आहे हाच काय आहे? ह्याचा गुणाकार. तुम्हाला पटत नसेल तर नक्की करून बघा. त्यानंतर जे काही तिसरी ट्रिक आहे ती काय आहे बघा? 0 असलेल्या संख्यांचा गुणाकार. म्हणजेच बघा, मुले काय होतात? अनेकदा मोठमोठा गुणाकार बघून काय होतात रे? घाबरतात. आता फक्त त्यांना काय करायचं आहे? जेव्हा तुम्हाला असा गुणाकार येईल तेव्हा फक्त अंकांचा गुणाकार करा आणि 2 संख्यांमधील एकूण 0 उत्तराच्या पुढे ठेवून द्या. म्हणजेच काय बघा, उदाहरण मी घेतलं, इथं घेतलं 700 गुणिले 30. आता काय करायचं? खूप 0 आले की मुलं थोडीशी गडबडतात. मग हातचा काय येणार? बेरीज काय येणार? काही करायची गरज नाही. ह्या संख्या काय आहेत? इथे आहे 7, इथे आहे 3. म्हणजेच काय? 7 गुणिले 3 बरोबर काय आले रे? 21. लक्षात आले का? पहिल्यांदा काय करायची? जी काही अंक आहेत ह्या अंकांची करायची, ह्या अंकांचा करायचा आहे गुणाकार. आता 0 किती मोजा बरं? 1 2 3. 3 0 आहेत म्हणून 21च्या पुढे मला काय करायचं आहे? तर 3 0 लिहायचे. लक्षात आलं का? हे झालं उत्तर. जर तुम्हाला पटत नसेल तर हा गुणाकार नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की उत्तर सांगा. आता बघा, जसं आपण गुणाकार पाहिला तसंच आता एक जी काही ट्रिक आहे ती काय आहे रे? 5नं भागण्याची एक सोपी ट्रिक आहे. लक्षात आलं का? पुढची ट्रिक काय आहे रे? 5ने भागणे. लक्षात आलं का? आपण 5चा गुणाकार बघितला तर आता आपण काय करूया? 5नं कसं भागायचं? आता बघा, भागाकार करायच्या ऐवजी गुणाकार करून उत्तर काढता येतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, मला काय करायचं आहे? मला एक संख्या दिली. काय संख्या दिली? 142 भागिले मला काय करायचे रे? 5. 5नं काय करायचं? 142ला भाग करायचे. आता ह्यावेळी काय करायचं? ह्या संख्येची आपल्याला काय करायची? दुप्पट करायची. म्हणजेच काय? 2ची दुप्पट काय होते रे? 2ची दुप्पट होते 4. 4ची दुप्पट होते 8 आणि 1ची दुप्पट होते 2. लक्षात आलं का? आता बघा,
जेव्हा आपण ह्याची दुप्पट केली तेव्हा आपल्याला काय करायचं, एक घर सोडून आपल्याला काय करायचं आहे रे, पॉईंट द्यायचं आहे. पॉईंट द्यायचं आहे म्हणजेच दशांश चिन्ह द्यायचं आहे. जर मी बघा 4 नंतरनं एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं तर 5ने जेव्हा मी 142ला भाग देईन तेव्हा हेच उत्तर येणारं आहे. लक्षात आलं का? तुम्हाला पटत नसेल तर हा भागाकार नक्की करून बघा. आणि सगळ्यात जी काही सर्वात सोपी ट्रिक आहे ते म्हणजे काय रे, विभाज्यतेच्या कसोट्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण भागाकार सुरू करण्यापूर्वी संख्या कशाने काय केली जाईल रे, भाग दिली जाईल हे ओळखणे सोपे असते. ह्यासाठी आपल्याला काय करायचं, विभाज्यतेच्या कसोट्या वापरायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि विभाज्यतेच्या कसोट्या यावर तुम्हाला इन डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत काही सोप्या ट्रिक की तुम्हाला जेव्हा काही खूप अवघड वाटतं की नाही आता हा गुणाकार मला जमणार नाही, तेव्हा अशा ट्रिक वापरा आणि गणिताला आणखी सोपं बनवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर नियम पाळाल तर गणित रटाळ वाटणार नाही. पण जेव्हा ह्या अशा ट्रिकने तुम्ही काय कराल रे, गणित सोडवाल तेव्हा तुम्हाला खूप सोपं गणित खेळासारखे वाटेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या खास ट्रिक. आणि हो, अशाच सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी तुमच्या लाडक्या मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणित कठीण नाही. जर तुमच्याकडे ट्रिक्स असतील तर तुम्ही काय करू शकता रे, गणितात टॉप बनू शकता. यासाठी सराव करा, हुशार बना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.